हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे तो परत येईल. कोकणातल्या एका शांत हिरव्यागार गावाच्या टोकाला एक जुनी हवेली होती, निरंजन वाडा. गावातील प्रत्येकजण त्या वाड्याबद्दल बोलायचा, पण फार कमी जणांनी आत पाय ठेवलेला होता. कारण त्या वाड्यात गेल्या 30 वर्षापासून एकच व्यक्ती राहत होती, शांता आजी. वयाच्या 80च्या घरातली ती बाई. अंगावर पांढऱ्या साडीचा नेहमीचा झगा, कपाळावर कुंकवाचा हलका टिपका आणि हातात एक माळ. तिचं आयुष्य जणू वेळेच्या वाळूत थांबलेलं होतं. दर संध्याकाळी ती अंगणातल्या जुन्या झाडाखाली बसायची आणि एकाच वाक्याची पुटपुटी घ्यायची, तो येईल, मी त्याची वाट बघते. गावातल्यांना ते शब्द पाठ झाले होते, पण तो म्हणजे कोण हे कोणालाच ठाऊक नव्हतं. लोकांच्या मनात अनेक अंदाज. काही म्हणायचे तिचा मुलगा परदेशात गेला, तो परत येईल म्हणते. काही म्हणायचे तिला तर कोणी नव्हतंच, मग कोण येणार. पण प्रत्येक रात्री ती दिवा लावून बसायची, जणू कोणाच्या पावलांची चाहूल लागण्याची वाट पाहत. मालव, एक तरुण पत्रकार, शहरातून गावात आला होता. त्याला गावातल्या जुन्या कथांबद्दल लिहायचं होतं. त्याने ठरवलं, शांता आजींची कथा लिहायचीच. मालव वाड्यात गेला. आत पाऊल टाकताच जुन्या घराचा ओलसर वास, झुलत्या पंख्याचं मंद घरघर आणि भिंतीवर लटकलेली कृष्णधवल छायाचित्रं दिसली. एका फोटोमध्ये एक तरुण अधिकारी सदृश्य पुरुष उभा होता. त्याच्या डोळ्यात शांतता होती. कोण आहे हा? मालवने विचारलं. शांता आजी हलकं हसल्या. तोच, जो यायचा आहे. मालव थोडा थबकला. पण तो कुठे गेला आहे आजी? वेळेआधी निघून गेला, पण वचन देऊन गेला, मी परत येईन. आता मी त्याची वाट बघते. त्या रात्री मालव गावातल्या जुन्या नोंदी तपासू लागला. 1965 मध्ये झालेल्या कोकण रेल्वे प्रकल्पाच्या अपघातात काही लोक मरण पावले होते. त्यात लेफ्टनंट निरंजन पाटील नावाचं एक नाव होतं. त्याचा फोटो आणि आजीच्या फोटोतील पुरुष एकच होता. म्हणजेच शांता आजी म्हणजे निरंजनची पत्नी. गावातल्या जुन्या बाईने मालवला सांगितलं, त्या दोघांचं प्रेम स्वर्गासारखं होतं. लग्नाच्या 3 महिन्यांनी निरंजन देशसेवेसाठी गेला. शेवटच्या पत्रात लिहिलं होतं, मी परत येईन शांता, थोड्या उशिरा पण येईन. आणि दुसऱ्या दिवशी त्याचा अपघात झाला. त्यानंतर शांता आजी कधीच गाव सोडून कुठेही गेल्या नाहीत. त्या दिव्याखाली दररोज बसायच्या आणि म्हणायच्या, तो येईल, मी त्याची वाट बघते. काळ गेला. वाडा मोडकळीस आला. एके रात्री पावसाने अंगण ओलं केलं होतं. वीज गेली आणि फक्त त्या दिव्याचा प्रकाश राहिला. मालव वाड्याजवळून जात असताना आतून मंद गाण्याचा आवाज आला. तो धावत आत गेला. आजी पलंगावर टेकल्या होत्या, चेहऱ्यावर शांत हास्य. त्यांनी म्हणाली, तो आलाय बाळा, तो दारात उभा आहे. मालवने दाराकडे पाहिलं. कोणीच नव्हतं, पण आजीचे डोळे त्या दिशेला स्थिर होते. तेवढ्यात त्यांचा श्वास थांबला. त्यांच्या ओठांवर शेवटचं वाक्य होतं, तो आला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी वाडा साफ करताना एक फोटो पाहिला. त्याच झाडाखाली आजी आणि निरंजन उभे होते. पण तो फोटो आजवर कुणीच पाहिला नव्हता. त्याच्या मागे तारीख लिहिलेली होती, 5 ऑक्टोबर 2023, म्हणजेच आजीच्या मृत्यूच्या दिवशीची. कुणी घेतला असेल तो फोटो? तो दिवस तर कालचाच होता. मालवने पुन्हा फोटो नीट पाहिला. फोटोमध्ये त्याने स्वतःचं सावट पाहिलं, जणू तोच फोटो घेत होता. पण त्याला तर आठवत नव्हतं त्याने कधी फोटो घेतलाय असं.
त्या रात्री मालवला स्वप्नात शांता आजी दिसल्या आणि त्या हसत म्हणाल्या, "तो आला होता बाळा, वचन पूर्ण केलं त्यानं माझं. माझं जगणं पूर्ण झालं." त्यांच्या मागे एक पांढरा प्रकाश दिसत होता आणि त्या दोघं हातात हात घालून त्या प्रकाशात विलीन झाले. आज वाडा रिकामा आहे, पण दर संध्याकाळी त्या झाडाखाली 2 सावल्या दिसतात. एक वृद्ध स्त्री आणि एक गणवेशातला पुरुष. दोघे एकमेकांकडे पाहत हसत असतात. गावातले लोक अजूनही म्हणतात, "तो आला, खरंच आला." ही कथा प्रतीक्षेचं आणि वचनाच्या नात्याचं प्रतीक आहे. प्रेम मरणाने संपत नाही. काही आत्मे आपल्या अपूर्ण वचनासाठी थांबलेले असतात. शांता आजींसाठी तो म्हणजे त्यांचं अधुरं प्रेम, त्यांचा निरंजन, जो शेवटी परत आला. आत्म्याच्या रूपाने, पण आलाच. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.